जय श्रीराम मित्रांनो. रामेश्वरम हे आमच्या ट्रिपमधलं सेकंड डेस्टिनेशन. आम्ही मंदिराजवळच्या एका हॉटेलमध्ये स्टे केला होता. इथे थोडा पाऊस होता. हॉटेलपासून मंदिर जरी 10 मिनिटांच्या अंतरावर असलं तरी तिथे दर्शन घेईपर्यंत थोडा वेळ लागतो, कारण दर्शनाच्या आधी समुद्रस्नान आणि 22 तीर्थकुंडांमध्ये स्नान करावं लागतं. समुद्रस्नान करण्यासाठी इथे वेगळ्या जागा आहेत, पण त्या जागा सोडून जिथे तुम्हाला समुद्र दिसेल तिथे स्नान करा, कारण तिथे समुद्रस्नानासाठी असणाऱ्या जागा थोड्या अस्वच्छ वाटतात. ते करून आम्ही ओल्या अंगानेच मंदिर परिसरात असणाऱ्या 22 कुंडांमध्ये स्नान करायला आलो. त्यासाठी 25 रुपयांचं तिकीट काढलं. कुंडांमध्ये स्नान करून झाल्यावर तिथे आम्ही ओले कपडे चेंज केले. इथे अशी मान्यता आहे की ओले कपडे इथेच टाकून जावेत. ज्यात आपली पापं धुतली गेली ते कपडे पुन्हा घालू नयेत. कुंडांमध्ये स्नान करून झाल्यावर आम्ही सगळे आवरून आणि गंध लावून मंदिराच्या मंडप भागात आलो. भव्य दिव्य मंडप बघून आपल्याकडील श्रीमंत मंदिरांच्या इतिहासाचा अभिमान वाटतो. आत्ताचं मंदिर 17व्या शतकात बांधलं असलं तरी मंदिराचा इतिहास हा रामायण काळापासून आहे. रावणाचा वध केल्यानंतर प्रायश्चित्त म्हणून प्रभू रामचंद्रांनी इथे शिवलिंगाची पूजा केली. पुढे मंदिरात हे भव्य महानंदी आम्हाला दिसले, आणि अर्थात जिथे नंदी महाराज आहेत त्यासमोर महादेव असणारच. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असणाऱ्या या ज्योतिर्लिंगास नक्की भेट द्या, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.